नमस्कार। आज वैशाख शुक्ल तृतीया शके 1935 अक्षय तृतीया सादर करत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। ठाण्यातील स्थानिक संस्था कराच्या विरोधातील बंद चालू ठेवायचा की नाही याचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर होणार। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार येत्या रविवारी मुंबऱ्यात विविध प्रकल्पांचं त्यांच्या हस्ते उद्घाटन आणि अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधून सोनं खरेदीसाठी ग्राहकांची सराफांच्या दुकानात झुंबड। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। येत्या रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मुंब्रा दौऱ्यावर येत असून त्यांच्या हस्ते विविध प्रकल्पांचं उद्घाटन होणार आहे। यावेळी शरद पवार मुंब्रा ते कळवा असा उपनगरीय गाडीतून प्रवास करणार असून कळव्यातील काही प्रकल्पांचं उद्घाटनही त्यांच्या हस्ते होणार आहे। आज एका पत्रकार परिषदेत मुंब्र्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ही माहिती दिली। यावेळी त्यांनी पत्रकारांना मुंब्रा कळव्यातील हे प्रकल्प तिथे देऊन दाखवले। मुंब्रा रेल्वे स्थानकासमोर उभारण्यात आलेलं प्रवेशद्वार हे प्रवेशद्वार पूर्णतः लोखंडाचं असून यासाठी 75 टन लोखंडाचा वापर करण्यात आला आहे। देशातील बहुधा 56 फूट उंच असलेलं हे पहिलंच प्रवेशद्वार आहे। हे प्रवेशद्वार म्हणजे वास्तुशास्त्राचा उत्कृष्ट नमुना असल्याचा दावा आव्हाड यांनी यावेळी बोलताना केला। मुंब्रा इथे राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी 1971च्या युद्धात वापरलेला पॅटर्न रणगाडा संघर्ष संस्थेला भेट दिला। तो मुंब्रा इथे बसवण्यात आला असून त्याचं उद्घाटनही पवार यांच्या हस्ते होणार आहे। मुंब्रा उड्डाण पुलाखालील उद्यान, बुद्ध सभागृह, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालय, त्याचप्रमाणे 500 फेरीवाल्यांच्या मंडईचं उद्घाटनही पवार यांच्या हस्ते होणार आहे। कळव्यामध्ये ज्येष्ठ नागरिक भवन, कळवा रेल्वे स्थानक परिसर सुधारणा योजना तसंच कळवा रेल्वे स्थानकात ज्येष्ठ नागरिकांसाठी विश्रांतीगृहाचं उद्घाटन पवार यांच्या हस्ते होणार आहे। हे सर्व प्रकल्प साधारणतः 25 कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आले असून यासाठी राज्य शासन आणि महापालिकेने निधी दिला आहे। मुंब्र्यामध्ये जास्तीत जास्त प्रकल्प येत असल्याची टीका होत असल्याबद्दल आव्हाड यांना विचारलं असता त्यांनी नौपाडा म्हणजे ठाणे नाही, ठाण्यात कळवा मुंब्रा हे भागही येतात, हे शिवसेना भारतीय जनता पक्षाने लक्षात ठेवावं असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी लगावला। देशाच्या शत्रूशी आणि भ्रष्टाचारापासून बचाव करू शकणाऱ्या लोकांनाच निवडून द्यावं असं आवाहन काशी सुमेरू पीठाचे जगद्गुरू शंकराचार्य यांनी केलं। परशुराम जयंतीनिमित्त भाईंदर इथे आयोजित करण्यात आलेल्या ब्राह्मण महासंमेलनात मार्गदर्शन करताना त्यांनी हे आवाहन केलं। अतिशय कडक अशा केलेल्या भाषणात त्यांनी लोकांना आता जागे व्हा असा संदेश दिला। देशामध्ये सुरू असलेल्या मोठ्या प्रमाणावरील भ्रष्टाचार आणि इतर समस्या सहन करू नयेत। देशाची सीमा अशांत असून चीन, श्रीलंका, तालिबान, पाकिस्तान अशा लोकांकडून वारंवार भारताला त्रास दिला जात असताना पंतप्रधान, संरक्षण मंत्री, गृहमंत्री मात्र काहीही न करता फक्त स्वतःचा बचाव करत आहेत। यासाठी जी लोक देशाचं रक्षण करू शकतील अशाच मंडळींना निवडून देण्याची गरज शंकराचार्यांनी यावेळी व्यक्त केली। गंगा, जमुना, गोदावरी अशा पवित्र नद्यांचं प्रदूषण वाढत असून या नद्या प्रदूषण मुक्त करण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकताही त्यांनी यावेळी व्यक्त केली। देशातील समस्या सोडवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर बदलाची गरज असून देशापुढील समस्या गांभीर्याने घेऊन आगामी निवडणुकीत देशातील नागरिकांनी देशाचं हित सांभाळणाऱ्यांनाच निवडून देण्याची अपेक्षा शंकराचार्यांनी यावेळी व्यक्त केली। परशुरामानं ज्याप्रमाणे अन्यायाविरोधात लढा दिला त्याचप्रमाणे परशुरामाच्या पावलावर पाऊल टाकून जर अन्यायाच्या विरोधात लढा न दिल्यास तुम्हाला परशुरामाचे वंशज म्हणून घेण्याचा काहीही हक्क नाही असं त्यांनी उपस्थित जमावाला ठणकावून सांगितलं। शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या ठाण्यात येत असून त्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील अत्याधुनिक विविध सेवांचं लोकार्पण केलं जाणार आहे। छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील तळमजल्यावर अपघात कक्ष आणि ट्रामा युनिटची निर्मिती करण्यात आली असून यामध्ये अत्याधुनिक सुविधायुक्त शस्त्रक्रियागृह तसेच 20 खाटांचा अतिदक्षता कक्ष, त्याचबरोबर महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र आंतररुग्ण कक्षाची व्यवस्था करण्यात आली आहे। पहिल्या माळ्यावर 40 खाटांचा अत्याधुनिक अतिदक्षता कक्ष निर्माण करण्यात आला आहे। यामध्ये एकाच वेळी 20 रुग्णांना व्हेंटिलेटरची सुविधा उपलब्ध करता येणार आहे। पहिल्या माळ्यावर 4 अत्याधुनिक शस्त्रक्रियागृह आणि तळमजल्यावर एक अत्याधुनिक शस्त्रक्रियागृह उभारण्यात आलं आहे। रुग्णालयाच्या तळमजल्यावर अत्याधुनिक रक्त विघटन प्रणालीयुक्त केंद्र नव्याने निर्माण करण्यात आलं असून या माध्यमातून येत्या पावसाळ्यामध्ये गोरगरीब रुग्णांना कमी खर्चामध्ये प्लेटलेट्स उपलब्ध होणार आहेत। या वास्तूचंही उद्या लोकार्पण होणार आहे।
ठाणे शहराच्या काही भागाचा पाणी पुरवठा उद्या सकाळपासून 24 तास बंद ठेवला जाणार आहे। उल्हास नदीतील पाणी साठ्याच्या नियोजनाकरता कळवा लघु पाटबंधारे विभागाकडून 14% पाणी कपात करण्यात आली आहे। त्यामुळे शहराचा पाणी पुरवठा दर मंगळवारी सकाळी 9 ते बुधवारी सकाळी 9 वाजेपर्यंत बंद ठेवला जातो। या अंतर्गत उद्या घोडबंदर रोड, बाळकुम, ढोकाळी, कोलशेत, पवारनगर, खारटन रस्ता परिसर आणि साकेत या परिसराचा पाणी पुरवठा सुरू राहणार आहे। तर सिद्धेश्वर, महागिरी, ऋतुपार्क, उथळसर, नौपाडा, वृंदावन, श्रीरंग, पाचपाखाडी, चरई, इटर्निटी, खारेगाव, रेतीबंदर आणि मुंब्र्याच्या काही भागाचा पाणी पुरवठा मात्र बंद राहणार आहे। दरवर्षी तापमानाचा पारा वाढत असल्याचं दिसत असून मोठ्या प्रमाणावर होणारे वृक्षतोड यासाठी कारणीभूत आहे। विविध कारणांमुळे मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत असल्यामुळे जागतिक तापमानात वाढ झाल्याचं दिसत आहे। त्यामुळे निसर्गाचा समतोलही ढरला असून सर्व ऋतू आता अनिश्चित झाले आहेत। ठाण्यातील गोखले रस्ता, राममारुती रस्ता अशा ठिकाणी अनेक झाडं होती। या झाडांमुळे सावली मिळत असे, पण हळूहळू ही झाडं गायब झाली। हा प्रकार भर शहरात घडूनही ना तो कुणाच्या लक्षात आला ना त्याचा शोध कुणाला घ्यावासा वाटला। जर ही परिस्थिती शहरात असेल तर जंगलामध्ये काय होत असेल याचाच प्रत्यय सध्या येऊरच्या जंगलात येत आहे। दिवसाढवळ्या वृक्षांना आगी लावून वृक्षांची बेसुमार कत्तल केली जात आहे। पर्यावरणाचं संतुलन राखलं जावं यासाठी वृक्षारोपणाचं महत्त्व बिंबवलं जात आहे। मात्र दुसरीकडे उघड उघड वृक्षांची बेसुमार कत्तल सुरू आहे, पण त्याकडे कुणाचंच लक्ष गेल्याचं दिसत नाही। अरुंधती भालेराव संचालित प्रारंभ कला अकादमी प्रस्तुत अभिनय आणि व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेचा समारोप गडकरी रंगायतन इथे भव्य प्रमाणात साजरा झाला। यावेळी प्रारंभच्या 35 बालकलाकारांचा भरगच्च कार्यक्रम सादर करण्यात आला। स्वामी विवेकानंदांवर आधारित ज्ञानयोगी स्वामी विवेकानंद तसंच पोरे हुशार राजा बेजार ही बालनाट्य सादर करण्यात आली। यावेळी सर्व मान्यवरांचा खास सत्कार करण्यात आला, तर मुलांना सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात आलं। स्थानिक संस्था कराच्या विरोधात गेले 5 दिवस सुरू असलेला बंद काल मागे घेण्यात आल्यामुळे ठाणेकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे। आज अक्षय तृतीया असून अक्षय तृतीयाच्या दिवशी सोनं तसंच इतर खरेदी केली जाते। मात्र गेले काही दिवस दुकानं बंद असल्यामुळे सणासुदीच्या आणि लग्नसराईच्या मोसमामध्ये खरेदी कशी करायची असा प्रश्न निर्माण झाला होता। पण काल संध्याकाळी व्यापाऱ्यांनी बंद मागे घेतल्यामुळे सर्व दुकानं सुरू झाली। सध्या सुटीचा मौसम असल्यामुळे अनेक जण गावाला जात असतात, त्यासाठीची खरेदी रखडली होती। मात्र आता दुकानं सुरू झाल्यामुळे ठाणेकरांना दिलासा मिळाला आहे। राज्याच्या काही भागांमध्ये 16 तारखेनंतर पुन्हा बंदचं आयोजन होणार असलं तरी ठाण्यामध्ये मात्र पुन्हा बंद करायचा की नाही याचा निर्णय मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चेच्या फलितावर अवलंबून असणार आहे। ठाण्यातील व्यापाऱ्यांच्या विविध 40 संघटनांनी एकत्र येऊन ठाणे व्यापारोद्योग महासंघाची स्थापना केली असून या महासंघातर्फे गेले 5 दिवस बंदची हाक देण्यात आली होती, पण कालपासून व्यापाऱ्यांनी बंद मागे घेतला आहे। आता हा बंद 16 तारखेनंतर इतरांप्रमाणे चालू ठेवायचा की नाही याचा निर्णय मुख्यमंत्र्यांबरोबर होणाऱ्या चर्चेनंतरच घेतला जाईल, अशी माहिती ठाणे व्यापारोद्योग महासंघाच्या मुकेश सावला यांनी दिली। मुंबईतील व्यापाऱ्यांचा विषय वेगळा असून आमचा विषय स्वतंत्र आहे। आम्ही त्यांच्याबरोबर नसून स्थानिक संस्था करासंदर्भात ठाण्यातील 40 संस्था एकत्र येऊन निर्णय घेत आहोत। मुख्यमंत्र्यांनी उद्या या संदर्भात बैठक बोलावली असून या बैठकीतील निर्णयावरच बंद पुढे सुरू ठेवायचा की नाही याचा निर्णय घेतला जाणार असून आजच्या परिस्थितीत तरी 16 तारखेनंतर बंद पुढे वाढवला जाणार नाही असं दिसत आहे। बंद करायचा झाल्यास त्याची 3 दिवस आगाऊ सूचना दिली जाईल, जेणेकरून ठाणेकरांना काही त्रास होणार नाही। आमचा कुणाला त्रास द्यायचा उद्देश नसून ठाणेकरांनी आम्हाला सहकार्य करावं असं आवाहन मुकेश सावला यांनी यावेळी केलं। आज अक्षय तृतीया। अक्षय तृतीया म्हणजे 3.5 शुभमुहूर्तापैकी एक। वेदात म्हटल्याप्रमाणे हिंदू धर्मातला अत्यंत उत्तम दिवस, त्यामुळेच एखादं शुभकार्य किंवा महत्त्वाची खरेदी या दिवसाचं औचित्य साधून केली की त्या गोष्टीत भरभराट होते असं मानलं जातं। म्हणून अक्षय तृतीयेच्या दिवशी शास्त्रापुरतं का होईना सोनं खरेदी करण्याची प्रथा आहे। अक्षय तृतीयाच्या निमित्तानं सोन्याच्या दुकानांमध्ये सोने खरेदी करण्यासाठी ग्राहकांची झुंबड उडते। अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधून अनेक नवीन उपक्रमही सुरू केले जातात। आज दिवसभर अशा अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। सध्या महागाईची जोरदार चर्चा असताना सोन्याचे दर काहीसे पडले असल्याचा फायदा घेत आज सराफांच्या पेढ्यांमध्ये मात्र सोनं खरेदीसाठी गर्दी झाल्याचं दिसत होतं। मोठमोठ्या पेढीवाल्यांनी तर वळे आणि नाण्यांचे स्वतंत्र काउंटरही उघडले होते। सोने खरेदीसाठीच नव्हे तर खरेदी केलेल्या सोन्याचे पैसे देण्यासाठीही काही दुकानांमध्ये रांगा लावाव्या लागत असल्याचं दिसत होतं।
आहे.